नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन लेक्चरमध्ये 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अँगल बिटवीन द लाईनचे काही प्रॉब्लेम स्टडी केलेले आहेत. ओके, रिगार्डिंग धिस एक्झाम्पल किंवा त्याच्यावर आधारित एक एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला दिलेलं होतं. मान्य करतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते सोडवायचा प्रयत्न केला असेल किंवा सोडवलेला असेल. ओके, त्याचं सोल्युशन जे काय असेल ते मी अजून एक दिवस तुम्हाला वेळ देऊन ते सोमवारच्या लेक्चरला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याचं सोल्युशन मी सेंड करणार आहे. ओके, जर कोण अजून सोडवलेलं नसेल तर पूर्ण एक्झाम्पल ते सोडवायचा प्रयत्न करा. काय डाऊट असेल तर तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपवर किंवा पर्सनली फोन करून तुम्ही विचारू शकता. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जो काय पाठ आपण स्टडी केलेला आहे, अँगल बिटवीन द लाईन represented by the homogeneous given equation of the line. स्टँडर्ड फॉर्म्युलाचा वापर केलेला होता आपण. tan of theta is equal to modulus of 2 times square root of h square minus of ab divided by denominator a plus b. या स्टँडर्ड फॉर्म्युलाचा वापर करून आपण बरीच एक्झाम्पल सोडवलेले आहेत पहा. ओके, आत्ताचं जे काय लेक्चर किंवा आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्याच फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे, परंतु तुम्हाला दोन कंबाइंड इक्वेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. एक स्टँडर्ड इक्वेशन असणार आहे आणि दुसरं होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय, त्याच्यामधलं एक इक्वेशन असणार आहे पहा. ओके, त्याच्यामध्ये एक वर्डिंग रेफर केलं जाईल की कंबाइंड इक्वेशन कॉन्करंट किंवा कॉन्करंट. ओके, ह्या वर्डिंगचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथं ज्या दोन लाईन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतील, ज्या काय दोन तुम्हाला लाईन्स प्रोव्हाइड केलेल्या असतील, त्या दोन्ही लाईन्सच्या मधला जो अँगल अप्लाय होईल दे आर इक्वल टू इच अदर्स. फॉर एक्झाम्पल, मी पहिल्या लाईनचा अँगल जर मी θ1 रेफर केला आणि दुसऱ्या लाईनचा जर अँगल मी θ2 रेफर केला तर θ1 आणि θ2 मध्ये रिलेशन काय असणार इथं, θ1 एक्झॅक्टली इक्वल टू θ2. ओके, कोइन्सिडेंट किंवा पॅरलल किंवा कॉन्करंट एक लक्षात घ्या. इफ द टू लाईन्स आर पॅरलल टू इच अदर, सेम कंडिशन इथे मी फॉलो करणार आहे किंवा रिॲडजस्ट करून घेणार आहे पहा. ओके, आता दोन इक्वेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. इक्वेशन काय असणार आहे पहा. आता θ1 इज इक्वल टू θ2 आहे. θ1 इज इक्वल θ2 आहे. ह्याचा अर्थ काय आपल्याला टेकिंग टॅन ऑन बोथ दी साइड्स वी गेट कंडिशन काय येणार इथे मग tan of θ1 एक्झॅक्टली इक्वल टू tan of θ2. ही कंडिशन इथं तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि मगाशीच आपण जो रिझल्ट फॉलो केलेला किंवा मेन्शन केलेला होता tan of θचा रिझल्ट, तो इथं मी काय करणार इथं इस्टॅब्लिश करून एक रिलेशन किंवा प्रूफ दॅटचं एक्झाम्पल जर असेल तर इथं मी प्रूफ करू शकतो पहा. ओके, आता क्वेश्चन काय असणार आहे पहा. क्वेश्चन असणार आहे तुम्हाला तिथे दिलेला, इफ द अँगल बिटवीन द लाईन्स. क्वेश्चन काय असणार आहे पहा. इफ द अँगल between the lines represented by स्टँडर्ड इक्वेशन दिलेला आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, इज इक्वल टू the angle is equal to the angle between the lines equation दिलेला आहे. 2x square minus of 5 times xy plus 3 times y square is equal to 0. then prove that तुम्हाला प्रूफ करायचं इथं 100 times h square minus of ab exactly equal to a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर. 100 times h square minus ab exactly equal to a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर. किंवा हेच रिलेशन तुम्हाला इस्टॅब्लिश केलं जाईल. फॉर एक्झाम्पल 100 h square exactly equal to a square plus b square प्लस एक लक्षात घ्या 100 टाइम्स ए बी आहे. उजवीकडे जाताना काय असणार इथं मायनसचा प्लस आणि पलीकडचा 2 टाइम्स ए बी म्हणजे 102 टाइम्स व्हॅल्यू ए बी मध्ये रेफर केला जाईल पहा. या दोन्हीपैकी कुठलाही प्रूफ दिला जाईल तर पहिल्यांदा प्रूफ काय होणार आहे आपल्याला इथं, हे पहिलं स्टँडर्ड प्रूफ आपल्याला पहा. किंवा एखाद्या तुम्हाला फक्त एच ची व्हॅल्यू काढायला सांगितली जाईल. फॉर एक्झाम्पल एच स्क्वेअर इज इक्वल टू किंवा एच इज इक्वल टू काय येणार व्हॅल्यू इथं 1 अपॉन किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 102 ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 100
मल्टिपलमध्ये आहे उजवी जाताना काय आपल्याला लिहितं डिव्हिजन फॉर्ममध्ये अप्लाय होईल किंवा h इज इक्वल टू प्लस और मायनस इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 102 टाइम्स ab होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 10 मध्ये आपल्याला पहा होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 10 एक तर प्लस मायनस दिला जाईल किंवा ओनली स्क्वेअर रूटमध्ये टर्म दिली जाईल. ह्याचा अर्थ क्वेश्चन विचारताना तुम्हाला 3-4 टाइप्समध्ये विचारू शकतात पण त्या सगळ्याचं सोल्युशन एकच असणार आहे. जे विचारलेलं आहे त्यानुसार फक्त स्टेपमध्ये तुमचे फरक पडत जाणार आहे. ओके आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर इथं त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. काय केलेलं आहे पहा. इफ द अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे x square plus twice xy plus by square is equal to 0 is equal to the angle between the line is equal to the angle between the line स्टेटमेंट कडे लक्ष द्या व्यवस्थित is equal to the angle between the line ह्यालाच अजून एक वर्डिंग रेफर केलं जाईल कॉन्करंट किंवा कॉन्गरंट कळलं का पहा. ओके कॉन्करंट किंवा कॉन्गरंट टू द लाईन जर असेल त्याचा सुद्धा अर्थ सेमच राहील इज इक्वल टू द अँगल बिटवीन द लाईन. ह्याच्या ऐवजी काय दिलं तिथं कॉन्गरंट किंवा कॉन्करंट तुम्हाला वर्डिंग रेफर केलं जाईल पहा. ओके दोन्हीचा अर्थ सेम असणार आहे. क्वेश्चनमध्ये जर कॉन्गरंट किंवा कॉन्करंट जर आलेला असेल तर कंडिशन सेमच आहे. मागे सांगितल्याप्रमाणे काय असणार इथं पहिल्या लाईनचा अँगल θ1 आहे दुसऱ्या लाईनचा अँगल मी रेफर करणार θ2 तर θ1 एक्झॅक्टली इक्वल काय आपल्याला लिहितं θ2 ही एकच बेसिक कंडिशन एक्झाम्पलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे पहा. ओके आता 1 बाय 1 मी सोल्युशन स्टार्ट करणार आहे पहा. तुम्हाला 2 लाईनचे इक्वेशन्स दिलेले आहेत लक्ष द्या व्यवस्थित. let the given equations are let मी रेफर करतो इथं let the given equation of the lines सोडले का होते कारण 2 लाईन एकूण 4 लाईन्स तुम्हाला दिलेले आहेत प्रत्येकाच्या 2 लाईन्स टू जर व्हॅल्यू 4 अप्लाय होईल पहा. ओके द गिवन इक्वेशन ऑफ द लाईन्स आर कॉमन खालच्या लाईन रेफर करतोय. पहिले इक्वेशन स्टँडर्ड दिलेलं आहे ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल टू 0 इक्वेशन नंबर मी 1 रेफर करतोय. ओके अजून एक इक्वेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यांनी इथं 2 टाइम्स x स्क्वेअर मायनस 5 टाइम्स xy प्लस 3 टाइम्स y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 2. ओके हे 2 बेसिक स्टँडर्ड इक्वेशन्स तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत किंवा दिलेले आहेत पहा. ओके या 2 इक्वेशनचा वापर करून आपल्याला प्रूफ करायचं आहे 100 टाइम्स राईट साईडला मेन्शन करतोय पहा मी 100 टाइम्स h स्क्वेअर मायनस ऑफ ab 100 टाइम्स h स्क्वेअर मायनस ऑफ ab एक्झॅक्टली इक्वल टू a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला प्रूफ करायचं आहे पहा. ओके आता हे 2 इक्वेशनचा वापर करून आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि प्रूफ करण्यासाठी आपल्याला एक कंडिशन त्यांनी दिलेली आहे. कुठली कंडिशन दिलेली आहे त्या दोन्ही लाईनचा जो काय अँगल अप्लाय होईल दे आर इक्वल टू इच अदर. याचा अर्थ θ1 इज इक्वल टू θ2 आहे. तर पहिल्यांदा काय करावं लागेल मला θ1 कशाला रेफर केलेला आहे ते मेन्शन करावं लागेल आणि θ2 कशाला रेफर केलेलं आहे ते सुद्धा मेन्शन करावं लागेल. इथे मी मेन्शन करतोय पहा देअरफॉर θ1 अँड θ2 इथं थिटाच घ्यायला पण अशी काही कुठली कंडिशन नाही. α1 α2 घेऊ शकता किंवा अल्फा बीटा सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. ओके θ1 and θ2 आर द किंवा आर द अँगल मेड बाय द line equation 1 and 2 respectively. काय शब्द वापरला आपण पहिल्या लाईनचा अँगल θ1 आहे दुसऱ्या लाईनचा अँगल θ2 अप्लाय होईल. ओके बाय द गिवन कंडिशन देअरफॉर कंडिशन काय दिलेली आहे पहा बाय द गिवन कंडिशन. ओके कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला इफ द 2 लाईन्स त्या दोन्ही लाईनचा अँगल कसा दिलेला आपल्याला इक्वल दिलेला आहे क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेला आहे. मगाशी आपण अंडरलाईन करून मेन्शन केलेलं होतं पहा. ओके अँगल इक्वल टू इच अदर देअरफॉर कंडिशन अप्लाय होईल. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप एक लक्षात घ्या इक्वल टू इच अदर किंवा कॉन्करंट जर असेल तर हीच कंडिशन तुम्हाला रेफर करायची आहे. दॅट इज काय आपलं θ1 एक्झॅक्टली इक्वल टू θ2 कंडिशन काय दिलेलं आहे आपल्याला θ1 एक्झॅक्टली इक्वल टू θ2. ओके टेकिंग टॅन ऑन बोथ साइड्स वी गेट दोन्ही साईडला मला टॅन रेफर करायचा आहे. टॅन ऑफ θ1 एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यू काय आपल्याला टॅन ऑफ θ2 अप्लाय होईल. टॅन ऑफ θ1 एक्झॅक्टली इक्वल टू टॅन ऑफ θ2 अप्लाय होईल पहा. ओके टॅन ऑफ θचा रिझल्ट मिळते आपल्याला सिन्स व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ θ सिन्स
tan of theta is equal बेसिक फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू h स्क्वेअर मायनस ऑफ ab डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर a प्लस b. ह्या स्टँडर्ड फॉर्म्युलाचा वापर मला लेफ्ट साईड ॲज वेल ॲज राईट साईड ह्या दोन्ही साईडला ह्या स्टँडर्ड फॉर्म्युलाचा वापर मला करायचा आहे पहा. ओके, देअरफॉर रेफर करणार 2 टाइम्स व्हॅल्यू इनसाइड दिस स्क्वेअर ऑफ. एक लक्षात घ्या फॉर्म्युलामध्ये स्मॉल लेटर्स आहेत पण क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलरेडी काय दिलेला आहे स्मॉल लेटरचा उल्लेख केलेला आहे तर मी रेफर करताना कॅपिटल लेटरचा उल्लेख करणार आहे. देअरफॉर h स्क्वेअर मायनस ऑफ ab डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर a प्लस व्हॅल्यू b मध्ये अप्लाय होईल. एक्झॅक्टली मॉड्युलस ऑफ इनसाइड द ब्रॅकेट कॅपिटल पहा 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ सेम पार्ट h स्क्वेअर मायनस ऑफ ab डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर a प्लस b. फरक कळाला का पहा. फॉर्म्युला सॉरी लक्ष द्या व्यवस्थित. फॉर्म्युला जरी स्मॉल लेटरमध्ये असेल तर मी रेफर करताना मी कॅपिटल लेटरचा उल्लेख केलेला आहे का तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून. कारण की क्वेश्चनमध्ये जे काय फर्स्ट इक्वेशन अप्लाय होईल त्याच्यामध्ये ए बी आणि एच ऑलरेडी रेफर केलेलं आहे. ओके, लेफ्ट साईडला थिटा 1 आहे, राईट साईडला थिटा 2 आहे. लेफ्ट साईडचा अँगल हा इक्वेशन 1चा आहे त्यामुळे इथे मी अँगल्स किंवा व्हॅल्यूज रेफर करणार आहे पहा. सेन्स काय येणार पहा सेन्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल ए. कॅपिटल ए इज इक्वल टू ए, कॅपिटल बी इज इक्वल टू स्मॉल बी, ट्वाइस एच इज इक्वल टू कॅपिटल ट्वाइस एच इज इक्वल टू काय असणार इथं स्मॉल ट्वाइस एच मध्ये येईल. देअरफॉर कॅपिटल एच इज इक्वल टू टू गेट कॅन्सल व्हॅल्यू स्मॉल एच मध्ये आपल्याला पहा. डावीकडं ए बी एचच्या व्हॅल्यूज, उजवीकडं सेकंड इक्वेशन मी रेफर करणार आहे. ओके, सेन्स काय करणार पहा कॅपिटल ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं कोइफिशियंट किती असणार व्हॅल्यू इथं 2. ओके, सेकंड व्हॅल्यू कॅपिटल बी ची व्हॅल्यू वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट किती असणार व्हॅल्यू इथं +3. ओके, आणि ट्वाइस एच इज इक्वल ट्वाइस कॅपिटल एच इज इक्वल टू ट्वाइस एच मीन्स काय असणार इथं एक्स वायचा कोइफिशियंट आपल्याला पहा. व्हॅल्यू किती असणार इथं विथ साइन कन्व्हेन्शन -5 मध्ये आपल्याला पहा. ओके, लक्ष द्या. ओके, मला ट्वाइस एचची व्हॅल्यू नको आहे, स्मॉल एच पाहिजे आहे. कॅपिटल एच इज इक्वल टू मल्टिपलमध्ये आपल्याला जाताना डिव्हिजन फॉर्म -5 डिवाइडेड बाय 2. मला ज्या व्हॅल्यूज पाहिजे आहेत ए बी आणि एच सगळ्या व्हॅल्यूज मी इथे रिकॅल्क्युलेट केल्या पहा. ओके, इज इक्वल टू डावीकडं फर्स्ट इक्वेशन मी कम्पेअर करून ए बी एचच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. इज इक्वल टू उजवीकडं सेकंड इक्वेशनचा वापर करून ए बी एचच्या व्हॅल्यूज मी रिकॅल्क्युलेट केलेल्या आहेत. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता मी एक्झाम्पलमध्ये रेफर करणार आहे पहा. ओके, लक्ष द्या. डावीकडे काय येणार आहे पहा. देअरफॉर मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस व्हॅल्यू b. एक्झॅक्टली राईट साईडला 2 टाइम्स इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एच काय आलेला आहे -5 डिवाइडेड बाय 2 -5 डिवाइडेड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस ए बी ए मल्टिपल विथ बी एच व्हॅल्यू 2 मल्टिपल विथ बी ची व्हॅल्यू 3 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी 2 प्लस व्हॅल्यू 3. मॉड्युलस गेट कम्प्लीट. ओके, डावीकडं आणि उजवीकडं ए बी एचच्या व्हॅल्यूज मी एक्झाम्पलमध्ये रेफर केलेले आहेत पहा. ओके, देअरफॉर काय करणार आहे पहा. देअरफॉर मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी एक्झॅक्टली इक्वल राईट साईडला 2 टाइम्स इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ किती आहे व्हॅल्यू 25 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 4 -6 डिवाइडेड बाय 1 होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर किती असणार व्हॅल्यू 5 मध्ये रेफर होईल पहा. 2 + 3 व्हॅल्यू 5 मध्ये येणार आहे. ओके, इनसाइड द स्क्वेअर रूट जर पाहिलं तर इफ द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन 2 फॅक्टोरियल्स कंडिशन काय येणार आहे सांगा. इफ द ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन बिटवीन 2 फॅक्टोरियल्स कंडिशन डिनॉमिनेटर दोघांचा सेम पाहिजे आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा रिॲडजस्टमेंट मेथड. लेफ्ट साइड रिमेन सेम, नो चेंज. मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी एक्झॅक्टली इक्वल मॉड्युलस ऑफ 2 म्हणजे 2/1 इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 1s आर व्हॅल्यू 25 प्लस मायनस आन्सर मायनस मध्ये रेफर होईल 6 4s आर व्हॅल्यू 24 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 4 1s आर व्हॅल्यू 4 होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 रिमेन्स सेम. मॉड्युलस गेट कम्प्लीट. अरेंज करून घ्या, रिअडजस्टमेंट करा. देअरफॉर मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स इनसाइड द स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी. मॉड्युलस गेट कम्प्लीट. एक्झॅक्ट राईट साईडला
2 means 2 by 1 multiple with inside the square root of numerator 1 divided by 4 whole divided by denominator 5 remains same. ओके सिम्प्लिफाय करा स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन बी चा रिझल्ट मी सिम्प्लिफाय करणार आहे देअरफॉर लेफ्ट साइड अगेन रिमेन सेम नो चेंज 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी रिमेन्स सेम एक्झॅक्टली इक्वल टू 2 means 2 by 1 मल्टिपल विथ स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन बी चा रिझल्ट काय सांगतो आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ ए डिवाइडेड बाय बी जर दिलेला असेल तर कंडिशन काय येणार इथं न्यूमरेटर स्क्वेअर रूट ऑफ ए डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर स्क्वेअर रूट ऑफ बी न्यूमरेटर डिनॉमिनेटर स्क्वेअर रूट मी सेपरेटली रिकॅल्क्युलेट करणार आहे पहा ओके काय काय नाही ते व्हॅल्यू 1 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 4 बाहेर येताना 2 डिवाइडेड बाय 5 रिमेन्स सेम बोला न्यूमरेटर 2 गेट कॅन्सल मॉड्युलस गेट कंप्लीट शिल्लक राहिलं पहा देअरफॉर लेफ्ट साइड रिमेन्स सेम 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय a plus b exactly इक्वल राइट साइडला मॉड्युलस ऑफ न्यूमरेटर 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 ओके आता फक्त मला सिम्प्लिफाय करायचं आहे आता जर मला हा जो काही मॉड्युलस आलेला आहे हा जर मला निग्लेक्ट करायचा असेल किंवा काढून टाकायचा असेल तर काय करावं लागेल बोला काय करावं लागेल इथं आपल्याला तर मॉड्युलस ऍक्च्युअल कसं वापरतो निगेटिव्ह साइन कंडिशन अवॉइड करण्यासाठी जर निगेटिव्हचा स्क्वेअर जर केला तर निगेटिव्ह गेट अवॉइड त्यामुळे काय करावं लागेल मग सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे टेकिंग काय करणार पहा टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स वी गेट टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स दोन्ही साइडचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचं बघा बोथ दी साइड्स ओके मॉड्युलसचा स्क्वेअर मॉड्युलस गेट कॅन्सल व्हॅल्यू किती अप्लाय होईल 4 टाइम्स काय ना व्हॅल्यू तर स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू 4 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू किंवा इथे मी ब्रॅकेटचा वापर करतो बा 2 टाइम्स इनसाइड द ब्रॅकेट काय ना स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी ब्रॅकेटचं काय अप्लाय होईल स्क्वेअर एक्झॅक्टली मॉड्युलस गेट कंप्लीट मॉड्युलस गेट काय ना गेट नेग्लेक्ट राईट साइडला 1 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर दोन्ही साइडचं मी स्क्वेअर केलेला आहे मॉड्युलस गेट नेग्लेक्ट ओके कंडिशन अप्लाय केल्यानंतर बोला परत ए अपॉन बी ब्रॅकेटचा स्क्वेअर किंवा ए अपॉन बी ब्रॅकेट रेज टू एम चा रिझल्ट मला फॉलो करायचं आहे पहा काय आपल्याला इथं मग 4 स्क्वेअरचा स्क्वेअर गेट कॅन्सल एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्झॅक्टली इक्वल राईट साइडला 1 डिवाइडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 हवा असेल तर रिझल्ट इथं मेन्शन करा सिन्स a upon b bracket raised to m is equal to a raised to m divided by b raised to m rules of the indices चा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इथे वापर करायचा पहा ओके ओनली सिम्प्लिफाय करणार 25 डिव्हिजन फॉर्म मध्ये डावीकडे येताना मल्टिपल फॉर्म मध्ये अप्लाय होईल 25 फोर्थ जाल व्हॅल्यू किती अप्लाय होईल 100 इनसाइड ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ऑफ ए बी एक्झॅक्टली इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हिजन फॉर्म मध्ये आपल्याला जाताना मल्टिपल फॉर्म मध्ये येणार आहे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हेच आपल्याला इथं प्रूफ करायचं आहे पहा सपोज जर एक्झाम्पल मध्ये जर याच्या पुढच्या स्टेप जर दिलेल्या असेल फक्त खाली मी सिम्प्लिफाय करत राहणार समजलं व्यवस्थित सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे तर कंडिशन जी कंडिशन आपण रेफर केलेली आहे कॉन्करंट असू दे किंवा अँगल बिटवीन दी टू लाईन्स आर सेम असू दे कंडिशन काय आपलं θ1 एक्झॅक्टली θ2 समजलं व्यवस्थित काय डाऊट असेल किंवा कुठल्या स्टेपमध्ये डाऊट असेल तर परत तुम्ही व्हिडिओ पाहू शकता अदरवाईज काय कुठल्या स्टेपमध्ये शंका असेल तर पर्सनली तुम्ही काय करू शकता इथे विचारू शकता ओके सेम टाईपमध्ये मी काही तुम्हाला एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी देणार आहे पहा ओके एक्झाम्पल असणार आहे बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला आहे पहा असाइनमेंटमध्ये पण काही क्वेश्चन्स तुम्हाला असणारच आहेत ते सोडून होमवर्कसाठी 1-2 एक्झाम्पल तुम्ही ते रेफर करू शकता घ्याल सेम क्वेश्चन आहे पहा फक्त 2 इक्वेशन चेंज झालेले आहेत क्वेश्चन देतोय बा होमवर्कसाठी फर्स्ट क्वेश्चन आहे कलरने मेन्शन करतोय इफ द अँगल बिटवीन द लाईन ए एक्स स्क्वेअर स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज
वर्डिंग चेंज झालेलं आहे पहा, इज कॉन्गरंट to the angle between the lines. इक्वेशन दिलेलं आहे 3x² minus 7 times xy plus 4 times y² is equal to 0. Then prove that 196 inside the bracket h² minus of ab exactly equal to a plus b ब्रॅकेटचा स्क्वेअर. सेम टाईप मध्ये फक्त वर्डिंग काय चेंज झालं इथं, अँगल इक्वल टू दीच्या ऐवजी काय आलेलं इथं कॉन्करंट आलेलं आहे पहा. ओके, फक्त वर्डिंग मध्ये चेंजेस आहे. सोल्युशन तुमचं इथं सेम ॲज इट इज राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस होणार नाहीत. ओके, सोडवायचा प्रयत्न करा. सेम टाईपमध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला किंवा होम असाइनमेंटमध्ये प्रोव्हाइड केले जातील. ओके, प्रिव्हियस होम असाइनमेंटमध्ये काय डाऊट्स असतील किंवा कुठला क्वेश्चन समजलेला नसेल, कळाला नसेल तर तुम्ही विचारू शकता. असाइनमेंट कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कंपल्सरी सोडवायचे आहे. असाइनमेंट सोडवत असताना असाइनमेंटच्या सुरुवातीला आणि शेवटी असाइनमेंट कंप्लीट झाल्यानंतर पालकांची सिग्नेचर ही अनिवार्य आहे. विदाउट पॅरेंट्स सिग्नेचर असाइनमेंटचे नोटबुक सबमिट केला जाणार नाही. क्लासरूममध्ये लेक्चर ज्यावेळेस स्टार्ट होतील त्यावेळेस सुरुवातीला पहिल्याच दिवशी सगळ्यांच्या होम असाइनमेंटच्या वह्या सबमिट करून घेतल्या जातील. प्रत्येकाने असाइनमेंट सोडवायचे आहेत. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण जो काय पार्ट स्टडी करायचा आहे, होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय, हा पार्ट आपण स्टडी केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरला आपल्याला लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. ओके, कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाईन मला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँगलचे पण काही एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये रेफर होणार आहेत. फॉर्म्युला सेम राहणार आहे, फक्त इक्वेशन चेंज होणार आहे. तेच एक्झाम्पल आपण आता उद्याच्या लेक्चरपासून किंवा नेक्स्ट लेक्चरपासून स्टडी करायचे. ओके, धन्यवाद. किती मिनिटं झाले?